श्रीरामपूरच्या राजकारणात नवे समीकरण, काँग्रेस भाजप नगरसेवकांच्या वाढत्या जवळकी मागे नेमकं कारण काय, पाहूया आजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये। नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीमप्रहार न्यूज मराठी। श्रीरामपूर शहराच्या राजकारणात सध्या एका नव्या चर्चेने जोर धरला आहे। वर्षानुवर्षे सभागृहात एकमेकांविरोधात आक्रमक भूमिका घेणारे काँग्रेस आणि भाजपाचे काही नगरसेवक आता विविध कार्यक्रम, शासकीय उपक्रम आणि आंदोलनांमध्ये एकत्र दिसू लागल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क रंगू लागले आहेत। मात्र या चर्चेकडे पाहताना एक गोष्ट स्पष्ट करणे आवश्यक आहे। काँग्रेस आणि भाजप यांच्यात कोणतेही अधिकृत राजकीय समझोते किंवा युती झाल्याची अधिकृत घोषणा झालेली नाही। त्यामुळे पुढे मांडले जाणारे मुद्दे हे स्थानिक राजकीय चर्चांवर आणि उपलब्ध घडामोडींवर आधारित विश्लेषण आहे। मागील आठवड्यात श्रीरामपूर नगरपालिकेच्या सर्वसाधारण आणि विशेष अशा 2 सभा अवघ्या 2 तासातच आटोपल्या। सामान्यतः काँग्रेस आणि भाजप नगरसेवकांमध्ये विविध विषयांवर तीव्र वादविवाद होत असतात। मात्र यावेळी सभागृहात अपेक्षित विरोध दिसून आला नाही। त्यामुळे विरोधाची धार का कमी झाली हा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला। या सभांमध्ये जिल्हा नियोजन समितीकडून पालिकेला प्राप्त झालेल्या सुमारे 9 कोटी रुपयांच्या निधीच्या खर्चासारखे महत्त्वाचे विषयही चर्चेला आले। तरीही वातावरण तुलनेने शांत राहिल्याने राजकीय निरीक्षकांनी त्याची दखल घेतली। याच काळात अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे। विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी जिल्हा बँकेच्या नेतृत्वाबाबत आपली भूमिका जाहीर केल्यानंतर जिल्ह्यातील विविध राजकीय नेत्यांशी संपर्क वाढवल्याची चर्चा आहे। या पार्श्वभूमीवर श्रीरामपूरचे नगर अध्यक्ष आणि जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक करण ससाणे यांची भूमिका महत्त्वाची मानली जात आहे। स्थानिक पातळीवर त्यांच्या समर्थकांचा दावा आहे की श्रीरामपूर तालुक्यातील अनेक सहकारी संस्थांचे ठराव त्यांच्या बाजूने झाले आहेत। या दाव्याची स्वतंत्र अधिकृत पडताळणी झालेली नाही। स्थानिक राजकीय चर्चेनुसार भविष्यात जिल्हा बँकेची निवडणूक चुरशीची झाली तर प्रत्येक मत निर्णायक ठरू शकते। त्यामुळे विविध पक्षांमध्ये संवाद आणि राजकीय समीकरणे बदलत असल्याची चर्चा सुरू आहे। दरम्यान दत्तनगर येथे आयोजित शासकीय महसूल शिबिराच्या फलकावर नगराध्यक्ष करण ससाणे यांचे नाव प्राधान्यक्रमाने झळकल्याचेही नव्या चर्चेला उधाण आले आहे। याच कारणामुळे काही राजकीय वर्तुळात काँग्रेसमधील करण ससाणे गट आणि भाजपामधील विखे पाटील गट यांच्यात राजकीय समन्वय वाढत असल्याची चर्चा रंगली आहे। मात्र या चर्चेला संबंधित पक्षांकडून कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही। शहरातील काही नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये या बदलत्या राजकीय वातावरणाबाबत विविध प्रतिक्रिया उमटत आहेत। काहींच्या मते हे विकास कामांसाठीचे सहकार्य असू शकते, तर काहींच्या मते आगामी राजकीय समीकरणांची ही सुरुवात असू शकते। आता सर्वात मोठा प्रश्न असा, नगरपालिकेतील हा शांततेचा माहोल केवळ योगायोग आहे का, की जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवे राजकीय गणित आकार घेत आहे? आणि जर ही चर्चा खरी ठरली तर श्रीरामपूरच्या आगामी राजकारणावर त्याचे नेमके काय परिणाम होतील? या सर्व प्रश्नांची उत्तरे येणारा काळच देईल। आपल्याला काय वाटते? श्रीरामपूरमध्ये खरोखरच नवीन राजकीय समीकरणे तयार होत आहे का, की ही केवळ राजकीय चर्चा आहे? आपले मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। अशाच सखोल, तथ्य आधारित आणि विश्लेषणात्मक बातम्यांसाठी भीमप्रहार न्यूज मराठीला सबस्क्राईब करा। धन्यवाद।